सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीस जिल्हाधिकारी महोदय, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांच्या स्वतंत्र संचालिका सौ नीताताई केळकर, मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता अमित बोकील तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या सांगली जिल्हा संचालिका सौ स्नेहा संजय पाटील यांनी जिल्ह्यातील सौर विक्रेत्यांच्या वतीने सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या विविध कार्यात्मक अडचणी मांडल्या। यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची डिजिटल प्रक्रिया सर्वत्र लागू करणं, ग्राहक नाव बदल प्रक्रियेमधील विलंब दूर करणे, गुणवत्ता तपासणीतील विसंगती, जनरेशन मीटर तपासणीतील विलंब, रिलीज ऑर्डर व कमिशनिंग पत्र देण्यात होणारा उशीर, MISP संस्थांशी समन्वयातील अडचणी तसेच सेंड टू बिलिंग प्रणालीतील त्रुटी यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता। तसेच फीडर स्तरावरील व्होल्टेज चढ उतार यामुळे छतावरील सौर प्रणालींच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांबाबतही लक्ष वेधण्यात आलं। यावेळी सौर विक्रेते व ग्राहकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सांगली जिल्ह्यासाठी एक समान व स्पष्ट मार्गदर्शक परिपत्रक जारी करण्याची मागणी स्नेहा पाटील यांनी ठामपणे मांडली। या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर खासदार श्री विशालदादा पाटील यांनी उपस्थित महावितरण अधिकाऱ्यांना सौर विक्रेता संघटनेने मांडलेल्या अडचणी गांभीर्याने घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। केंद्र शासनाच्या PM सूर्यघर मोफत वीज योजना तसेच राज्यातील वितरित सौर ऊर्जा योजनांची अंमलबजावणी सुलभ, पारदर्शक आणि वेळेत व्हावी यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्यावर त्यांनी भर दिला। या बैठकीमुळे सांगली जिल्ह्यातील सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीस गती मिळून ग्राहक व सौर क्षेत्रातील उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। यावेळी आमदार सत्यजित देशमुख, नीताताई केळकर, सी काटकर साहेब, सी बोकील तसेच जिल्ह्यातील महावितरणचे सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते।